नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत चिंच गुळातली भेंडीची भाजी। यासाठी घेऊयात पाव किलो बारीक चिरलेली भेंडी आणि चिंचेचा कोळ। एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, गोडा मसाला आणि बारीक चिरलेली भेंडी। खमंग फोडणीवर भेंडी छान परतून घेऊयात। भेंडीची भाजी करताना कधीच झाकण लावायचं नाही, त्यामुळे भेंडीला तार सुटते। चिंच गुळाची भेंडीची भाजी उपासाला देखील चालते। त्या केसमध्ये मोहरी, हिंग, हळद आणि गोडा मसाला न वापरता आपण फक्त जिऱ्याची फोडणी करून घेऊ शकतो। साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी भेंडी खमंग परतून घेऊयात। भेंडी खमंग परतली गेली की यामध्ये घालूयात चिंचेचं पाणी आणि दाण्याचं कूट। चिंच गुळाची भेंडीची भाजी थोडी सरसरीत करण्यासाठी आपण वरनं पाणी घालू शकतो। आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि गूळ। तुम्हाला ही भाजी जेवढी सैलसर हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। भाजी छान शिजली गेली की वरून घालूयात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। हीच भाजी आपण ताकातली देखील करू शकतो। त्या केसमध्ये चिंच गुळाऐवजी आपण ताक आणि साखरेचा वापर करावा। ही आंबट गोड भेंडीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी SK रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।